तर हाय गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर गाईज आज मी ट्रॅव्हल करणार आहे मांडवी एक्सप्रेसच्या फर्स्ट क्लास AC कोचमधून. म्हणजे पूर्ण ट्रेनमध्ये जो फर्स्ट ACचा डब्बा असतो, ज्याला हायेस्ट प्रायोरिटी असते, त्या कोचमधून. आणि मला तिथे एक कुपे ऑप्शन असते, एक केबिन असतं. मला भेटला एक केबिन. सो बघूया आतमधून कसं आहे केबिन. आणि तुम्ही विचार करा, आता मान्सूनची मी 1 वर्ष वाट बघतोय. म्हणजे मी मागच्या उन्हाळ्यातच शूट करणार होतो, पण बोललो मान्सूनमध्ये फर्स्ट ACमध्ये जास्त मजा येईल. सो मान्सून प्लस कोकण रेल्वे प्लस फर्स्ट AC प्लस फूड क्वीन म्हणजे आपली मांडवी एक्सप्रेस. कृपया ध्यान दीजिए, मडगांव से आने वाली मुंबई छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस को जाने वाली गाड़ी नंबर 1014 मडगांव मुंबई छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस मांडवी एक्सप्रेस कुछ ही समय में प्लेटफॉर्म क्रमांक 1 पर आ रही है. बघा, कणकवली स्टेशन काय असं केलेलं आहे, न्यू, एकदम ब्रँड न्यू. लास्ट ब्लॉग असेल जे जुनं कणकवली स्टेशन असेल, जुन्यातलं जुनं. आता बघा PWDने किती इम्प्रूव्हमेंट आणलेलं आणि एवढं सुंदर केलं आहे ना. इथं गार्डन आहे ह्या साईडला आणि तिथे एअरपोर्ट टाईप केलेलं आहे. मी तुम्हाला दाखवतो जाताना. तर आतून कणकवली स्टेशन बघा किती सुंदर केलेलं आहे. ह्या साईडून हे बघा फुल एअरपोर्ट टाईप. आणि तिकडे तिकीट ऑफिस आहे त्या साईडला. यप. आणि कणकवली स्टेशनवर तुम्ही इथे आलात ना, तर हे एकदा चेक करा का. हे खूप सुंदर आर्ट आहे. म्हणजे ॲक्च्युली एडिटरचं केलेलं आहे, पण सुंदर एवढे स्थळ आहेत ना की तुम्ही ते व्हिजिट करा. खूप सुंदर सुंदर आहेत. आणि पावसाळ्यात मेजर व्हिजिट करा, मी रिकमेंड करेन. तुम्ही इकडून आलात ना, तर ह्या साईडला बघा वेगळे आर्ट क्रिएट केले. तिकडे रेल्वे, जे दशावतार आहे, कोकणला जे रिप्रेझेंट करतात आणि कणकवलीला जे रिप्रेझेंट करतात ते सगळे इथे दाखवले. जसं तुम्ही रत्नागिरी गेलं, रत्नागिरीला जे रिप्रेझेंट करतात ते सगळं तिथे त्या स्टेशनवरती नटवलं आहे. सो या, जसं त्या साईडला आहे तसं सेम ह्या साईडला आहे. इकडे आपले छत्रपती शिवाजी महाराज, बिग रिस्पेक्ट. ते बघा कुंकेश्वर, तिकडे खूप सुंदर आर्ट्स क्रिएट केले. हॅट्स ऑफ ज्याने हे सगळं बनवलं आहे. ते खाली क्रेडिट्स लिहिले आहेत. मला टाईम नाही तर मी तुम्हाला वाचून दाखवले असते, बट क्रेडिट्स वाचा, कारण ही मेहनत करायला खूप एफर्ट्स लागतात. आताच मी अपडेट बघितला, तर अपडेट असं आहे की 30 मिनिटात ट्रेन लेट आहे. म्हणजे 11:30ची ट्रेन आता 12 किंवा 12:15पर्यंत येईल. ती कुडाळवरून आता निघाली आहे. यप, वेटिंग अँड एक्साइटेड. तर समोरून WAP 7 इंजिन घेऊन चालली आहे. कोणती ट्रेन आहे ही? बाहेरची साऊथची असणार. राजधानी हजरत निजामुद्दीन. ही आपली TVC राजधानी आहे का? TVC राजधानी ही खूप मोठ्या पल्ल्याची गाडी आहे. इंडियाच्या एका टोक्यावरून येते, दुसऱ्या टोकापर्यंत जाते. ही त्रिवेंद्रमवरून आली आहे आणि आता झाली आहे हजरत निजामुद्दीन म्हणजे दिल्लीला. ही पूर्ण AC ट्रेन आहे. राजधानी नॉनस्टॉप रन असतो का? हिच्यातनं प्रवास करा. हिच्यात जेवण सगळं प्रीमियम असतं. WAP 7 लावला हिला. पण पहिले मांडवी WDP 4D वर डिझेलवर होती. कृपया लक्ष द्या, मडगाव छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणारी गाडी नंबर 1014 मडगाव मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मांडवी एक्सप्रेस प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर आली आहे. तर आपला HA1 आलेला इकडे. ह्याच्या पुढे सेकंड ACचा डब्बा आहे. आणि HA1 म्हणजे ह्याच्यात सेकंड AC आणि फर्स्ट AC एक जॉईन आहे. मी तुम्हाला दाखवतो कसं ते. म्हणजे 2 क्लासेस एका कोचमध्ये. आणि आपली मांडवी ह्याच्यासाठी थांबली आहे कारण समोरून एक ट्रेन येते जी आहे 12051, म्हणजेच आपली शताब्दी CSMT मडगाव शताब्दी एक्सप्रेस. WAP 7 घेऊन आलेली, पण डिझेल इंजिनचा एराच वेगळा होता. जे चगिंग होत ट्रेन यायची ना, एक फील वेगळा होता. सगळ्यांना WAP 7 लावतात. चला आता आपली सोडतील गाडी. तर जसे तुम्ही एंटर होतात तसंच फर्स्ट ACमध्ये असतं असं की मी ऑलरेडी एक फर्स्ट एक्सपिरियन्सचा ब्लॉग बनवलेला आहे. हे बघा असे सेक्शन असतात A, B, C. माझा A4 आहे. मग A केबिनमध्ये आतमध्ये 4वाला माझं हे म्हणजे बर्थ आहे. आणि स्पेस खूप असते. आणि इथे स्ट्रेट तुम्ही गेलात ना की ह्याला कनेक्टेड आहे सेकंड AC, म्हणून ह्याला बोलतात HA1. तसंच जसं तुम्ही बघू शकता ह्या साईडला कनेक्टेड आहे सेकंड AC. हा आहे सेकंड AC. म्हणजे एकाच कोचमध्ये त्या साईडला फर्स्ट AC आणि इकडे सेकंड AC असं कनेक्टेड आहे, म्हणून ह्याला बोलतात HA1. तुम्हाला नंतर सिरीजचं मी तुम्हाला ते डिकोड करून सांगतो. आपला आहे हा ही अपर बर्थ आहे. आणि आपले को पॅसेंजर नाव काय तुमचं? तांबे. तांबे. मुंबईला कुठे उतरणार तुम्ही? पनवेलला. आणि कणकवलीपर्यंत बोर्डिंग झाली ना? हो, येस.
आणि हे बघा आपले को पॅसेंजर ती फॅमिली आहे. या 3 सीट लोअर आणि हे वरची अप्पर त्यांची आहे आणि हा त्यांचा मुलगा. आणि छान प्रवास छान वाटतो म्हणजे या कोचमधून एकदम कम्फर्टेबल. आणि सध्या वातावरण जरा चांगलं म्हणजे जास्त उन्ही नाही पाऊस काय वंदे भारत मिळाली नाही. अच्छा माझी वेटिंगवर होती, माझी काल कन्फर्म झाली. किती वेटिंग होती? 3-4-5 मग माझ्या पाठोपाठ होती तुमचे, म्हणून एक साथ ते भेटले. तर चालू आहे प्रवास. आता आपण फूड पण ट्राय करणार आहोत या ट्रेनचं, कारण हिला फूड क्वीन बोलतात ह्या ट्रेनला. सो या फर्स्ट AC मध्ये तुम्हाला दाखवतो. इकडे एक अपर बर्थ असते, एक लोअर बर्थ असते. ह्या साईडला पण एक अपर बर्थ असते, एक लोअर बर्थ असते. इथे शिड्या असतात वरती चढायला. आणि इकडे तुम्हाला बेडशीट्स दिले जातात. हे बघा, ह्याची अनबॉक्सिंग आपण नंतर करूया. आणि खूप चिल आहे. या आणि इकडे हे पण दिलं जातं. आता आपण हे करूया. आणि हा बघा, इकडे तुम्ही ते स्लाईड करून तुम्ही ओपन करून आत बाहेर म्हणजे बाहेर जाऊ शकता असं आहे. खूप सारे फीचर्स आहेत इकडे. आणि वरती तुम्ही बघू शकता इथे आहे लॅम्प्स पण आहेत. असं काय आहे. स्पेस चांगली आहे आणि ते पडदे. बेसिकली ह्या कोचला HA1 ह्याच्यासाठी बोलतात, कारण H जर तुम्ही ह्याच्या कोचच्या सिरीजमध्ये बघितला तर H स्टँड फॉर फर्स्ट AC आणि A स्टँड फॉर सेकंड AC. जर इकडे फक्त सेकंड AC तर A1 असतं आणि फक्त फर्स्ट AC असतं तर H1 असतं. आता हे दोन्ही मिक्स आहेत. सो म्हणून ह्या कोचचं नाव ठेवलं त्यांनी HA1 अशा प्रकारे ते हे. आणि तुम्ही मंगलाचा ब्लॉग बघा, माझा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये, त्याच्यात मी अजून डिटेलिंगमध्ये सांगितलं ह्या सगळ्या गोष्टी, जर तुम्ही क्युरियस असाल तर. आणि ह्या सेक्शनमध्ये ना जे तुम्हाला इथे मध्ये बघा बटन्स दिले, ते बटन्स बेसिकली या वरच्या लाईटीचे आहेत. हे बघा, हे जर तुम्ही बंद केलं तर ही वरची लाईट बंद होते. नाईटला चांगले उपयोगी पडतील. आणि खरं सांगू, स्पेस आणि बोलतात ना एकदम कम्फर्ट आहे. एकदम कम्फर्ट फर्स्ट ACमध्ये, कारण तुम्ही पे पण तेवढे करतात. आतमध्ये पडदे ठीक आहेत, पण ह्या साईडला पडद्यांची काही गरज नव्हती बेसिकली, तरी पण त्यांनी पडदे दिलेले आहेत. हे बघा, वा, चांगलं आहे. आणि मला कणकवली ते ठाण्यापर्यंत ह्या ट्रेनची फेअर पडलेली आहे 2150 कन्व्हिनियन्स फीस सगळं चार्ज करून IRCTC वरून. आणि ह्या फर्स्ट ACला तत्काळ कोटा नाही आहे. बाकी सेकंड AC, थर्ड AC, 3 tier इकॉनॉमी स्लीपर, सेकंड सिटिंग, चेअर कार ह्या सगळ्याला तुम्हाला तत्काळ कोटा भेटेल, पण फर्स्ट ACला तत्काळ कोटा नसतो. आता मांडवीला नाही आहे, म्हणून माझी तिकीट वेटिंग लिस्टवर होती. WL1 होती, मला वाटलं ही होईल कन्फर्म, आणि ती फायनली झाली कन्फर्म. काल रात्री मला मेसेज आला. दही दो और गुलाबजामुन दो. हाँ डालो. तर आता तुम्हाला फूड क्वीन का बोलत आहे ट्रेनला मी ते सांगणार आहे, कारण खूप सारं फूड मी आता जमा करतोय, तुम्हाला एकत्र दाखवणार आहे ते मी. तर ह्या ट्रेनमध्ये सतत काही ना काही येत असतं सतत, आणि नवीन व्हरायटीज येत असतात, म्हणून या ट्रेनला फूड क्वीन बोलतात. तर या और क्या क्या अवेलेबल है स्पेशल दही बड़ा रहेगा और खाना रहेगा आपका, स्पेशल रहेगा खाना, सब स्पेशल ना, सब स्पेशल. राजधानीपेक्षा जर जास्त व्हरायटी कशा तसे अच्छा रहेगा इसमें. खा के एक बार ट्रेवल नहीं, मैंने ट्राई किया कोकण कन्या. कोकण कन्या मांडवी हीच आहे आणि सेम कॅटरेस आहे अहुजा, हमारा ये दोनों, लेकिन सुंदर बनवतात ते जेवण. देखो आप फ्रेश रहता, हम लोग भी फ्रेश, ये भी फ्रेश है. यप वही ट्राई करते हम और रिव्यू देते बाद में. ऐसा नहीं है साहब, हम पैसा देते उसका मटेरियल में देते. अच्छा थोडं म्हणजे तर कशी वाटली टेस्ट तुम्हाला? एकदम छान, एकदम चांगलं आहे ना, हाय क्वालिटी फूड. हो, एकदम घरच्यासारखं वाटतं असं. मी 2 वर्ष आधी कोकण कन्याचा व्लॉग बनवलेला, त्याच्यामध्ये मी अहुजा कॅटरचा रिव्ह्यू दिलेला. छान होतं जेवण, छान. मला ऐसा नहीं बाद में लेता हूँ सब पैसा. तर आता आपण पोहोचलो आहे वैभववाडी स्टेशनला. वैभववाडी
तर कोकण कन्या आणि मांडवी ह्यांचे रेट सेम आहेत. म्हणजे आता ही जी मांडवी जाते ऍज अ 10104 तीच रात्री 20111 कोकण कन्या बनते. सो ह्यांचे जे कॅटर्स ते सेम आहेत म्हणजे अहुजा कॅटर्स. आणि त्याच्यामध्ये व्हरायटी एवढी नाही, तुम्ही या ट्राय करा आणि चीप प्राइस मध्ये. बेसिकली कोकण कन्याला पण फूड क्वीन बोलतात आणि मांडवीला पण फूड क्वीन बोलतात, कारण रेट शेअरिंग सेम आहेत आणि कॅटरेस तर सेमच आहेत. दॅट्स वाय मी कोकण कन्याचा पण एक ब्लॉग बनवलेला आहे, तुम्ही बघा 2 वर्ष आधी तो बनवलाय. आता मी मांडवीचा बनवतोय फूडचा ब्लॉग, आणि ह्याच्या आधी जो मांडवीचा बनवला तो होता इन्फॉर्मेटिव्ह ब्लॉग. म्हणून ह्या ब्लॉग मध्ये जास्त इन्फॉर्मेशन नसेल, फूड असेल आणि अदर गोष्टी असतील. ह्या ट्रेनची फेअर मला पडली आहे कणकवली टू ठाणेपर्यंत 2150. आणि तुम्हाला एक सांगतो की फर्स्ट एसीला तत्काळ कोटा नसतो. 3 tier इकॉनॉमी झालं, अजून 3rd AC झालं, अजून स्लीपर झालं किंवा चेअर कार झालं किंवा सेकंड सीटिंग झालं, ह्या सगळ्यांना तत्काळ कोटा असतो. पण ह्या ट्रेनला तत्काळ ह्या ट्रेनच्या कोणत्याच ट्रेनच्या फर्स्ट एसीला तत्काळ कोटा नसतो. सो त्याच्यामुळे माझी तिकीट वेटिंगवर होती, WL1 होती, ती माझी काल कन्फर्म झाली. सो बुक करताना तुम्हाला ॲडव्हान्समध्येच बुक करावं लागेल, तत्काळ कोटामध्ये फर्स्ट एसी सीट्स नाही मिळत. आणि काकांची तुमची किती WL होती काका? 3-4-5 असेल. 3-4-5 ना, त्यांची 3-4-5 होती आणि पहिलीवाली माझी होती, म्हणून आम्हाला एकच सेक्शनमध्ये असं झालं. खरोखर हा म्हणजे कोण जो आम्हाला मिळाला आहे म्हणजे एकदम आरामदायक. आमच्या छोटा मिसेस एकदम छान प्रवास वाटतो असा, म्हणजे बिलकुल असा प्रवासात त्रास असा जाणवत नाहीये. येस येस येस. तुम्ही फर्स्ट एसीने फर्स्ट टाइम ट्राय करताय? याने पहिल्यांदाच नाहीतर थर्ड एसी सेकंड एसी? म्हणजे वंदे भारत सुरू झाल्यापासून वंदे भारतनेच येतोय. अच्छा ओके. मग एसी आपला त्यानेच येतो. याने पहिल्यांदा दोघांमध्ये कोणतं चांगलं, वंदे भारत आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला कोणतं चांगलं? म्हणजे आम्हाला जर वंदे भारत पेक्षा म्हणजे लक्झरियस स्पेस आहे, पण वंदे भारत स्पीडने जाते ना, हा त्याच्यामुळे वंदे भारत ती लवकर पोहोचवते. खूप लवकर. फेअर पण तेवढा घेते ती, विथ फूड पण असतं ना. ह्याच्यात फूड इन्क्लुडेड नाही, आपल्याला घ्यावं लागतं. तर ह्या ट्रेनमध्ये फूड हे पण भेटतं, सूप पण भेटतं, टोमॅटो सूप. एक गोष्ट मी नोटीस केली ती म्हणजे अशी की मी आता सेकंड एसीमध्ये आलो आहे आणि सेकंड एसीमध्ये एसीचा इफेक्ट कमी आहे आणि फर्स्ट एसीमध्ये जास्त आहे. मला माहिती होती ही गोष्ट, म्हणून मी स्वेटर घालून आलो. आणि ह्या वर्षी पाऊस 20 मे पासूनच स्टार्टिंग झाली आणि आता जून महिना चालू आहे आणि आता पाऊसच नाही. म्हणजे येऊन जाऊन आहे. उलट आत्ता जास्त पाऊस असायला पाहिजे होता. सगळं उलटं चालू आहे, काहीच कळत नाही. रेल्वेवाल्यांनी जर जुगाड झाला केला असता ना तर इकडे पण एक साईड लोवर बरंच झाली असती सेकंड एसीमध्ये. हे बघा इथे एवढा सेक्शन खाली येतो आणि आपली बघा ट्रेन इथे आहे. ही बघा ही चालली आहे पुढे, ही साऊथ साईडला जाणारी आहे ट्रेन. 101% ट्रेनच्या रेक्सवरून मी ओळखतो की ती कुठे जाणारी आहे ते, पण मला नाव नाही दिसत आहे. ही होती आपली मंगला एक्सप्रेस. तर किती सुंदर आहे बघा. तर काका बोलतात गणपतीत ज्यांना ह्या सीट मिळत असतील ते लोक भाग्यवान असतील. मी पण तोच पहिला विचार केलेला, कारण एवढी स्पेस आहे ना आणि लोक जनरलमधून पॅक होऊन जातात. आणि ह्याचं कसं माहिती आहे का, बुकिंगला गेलं तर फक्त 7च सीट असतात, कारण पूर्ण कोच नाही ना. हां मग 7च सीट असतात आणि 7 सीट गणपतीत एकदम पटकन बुक होत असतील. मिळत असेल तर भाग्यवान, कोकण कन्या ज्याला मिळत असेल तर फर्स्ट एसी. मला हॉटेलवाल्यांचं आणि आता ह्यांचं पण काय कळत नाही वॉशरूमवाल्यांचं. तर ह्याचं हे बघा ना, हे बघा एवढा कोर्स. अरे मरल कोण इकडे वॉशरूमला आला तर. सॉरी तुम्हाला ऐकायला वेळ वाटतं, पण हा बघा जर कोणाला पाईल्सचा किंवा मुळवायचा प्रॉब्लेम असेल ना तो तर मरून जाईल भाई. एका केबिनमध्ये किती सीट आहेत माहिती आहे का? 4 सीट आहेत. 4 के 4 4 8 4 3 12. म्हणजे पूर्ण ट्रेनमध्ये भले ती कोकण कन्या असू दे, भले ती मांडवी असू दे, त्याच्यामध्ये 12 सीट्स असतात फक्त ह्याच्या आपल्या फर्स्ट एसी. एवढं लक्षात ठेवा. म्हणून त्या तत्काळमध्ये अवेलेबल नाही दाखवत फर्स्ट एसी. असं आहे, तुम्हाला ॲडव्हान्स बुकिंग केली तरच तुम्हाला कन्फर्म सीट ह्याची मिळू शकते. तर आता जे सांगणार त्याच्यात काही एवढं डिफरन्स नाही, बट स्टील ना ह्याचे जे पडदे आहेत ना ते चॉकलेटी असतात आणि सेकंड एसी आणि थर्ड एसी जे असतात ते निळे असतात आय थिंक.
चला जेवण स्टार्ट करूया आणि तुम्हाला रिझन सांगणार आहे ह्या ट्रेनला फूड क्वीन का बोलतात. खूप काही मिळतं आहे ट्रेनमध्ये, पण मला जेवढं जाऊ शकतो तेवढं मी घेतलं आहे तुमच्यासाठी दाखवायला. नाहीतर मी फक्त नूडल्सच घेतलं असतं. मी एवढा फूडी नाही आहे, बट एवढा नाही. तर हे बघा, ह्याच्यात इथे मटका दही आहे, तुम्ही जसं बघू शकता मिळते ह्या ट्रेनमध्ये. नूडल्स आहेत, तुम्ही ते व्हेज फ्राईड राईस पण भेटतो तुम्हाला, आणि व्हेज बिर्याणी पण भेटते, आणि चिकनमध्ये चिकन बिर्याणी पण भेटते. खूप सारे ऑप्शन्स आहेत. आणि हे बघा इथे टोमॅटो सूप, हा लॉलीपॉप, चिकन लॉलीपॉप, आणि हा आपला गुलाबजाम तर एक नंबर लागतो. आणि हे मी व्हेजच घेतलं आहे, आणि हे फक्त एवढंच नॉन व्हेज आहे. पण अदरवाईज व्हरायटीज खूप आहे त्या ट्रेनमध्ये. मी तुम्हाला लिस्ट दाखवतो काय काय भेटेल ते. आणि हे आहे आपले व्हेज मंचुरियन. सो एवढं सगळं. आणि हा पापड, आणि हे आपली वारणाचं हे ताक आहे. सो एवढं सगळं मला खायचं आहे. लास्ट टाईम मी जेव्हा मांडीने आलं तर फक्त एवढंच खाल्ल्याने माझं पोट भरलेलं. पण तुम्हाला दाखवायसाठी की काय काय ट्रेनमध्ये भेटणे, किती व्हरायटीज आहेत, त्यासाठी मी घेतलं आहे. सो बेसिकली चला ट्राय करूया. मी तुम्हाला टेस्ट सांगतो. भारी टेस्ट आहे. चिकन लॉलीपॉप पण सांगतो. भारी सगळं जेवढं पण फूड आहे ना, आतापर्यंत मी कोकण असे मांडवी असते, प्रत्येक फूड क्वालिटीज असतं. म्हणजे प्रत्येक फूड असं कशातच कॉम्प्रोमाइज आतापर्यंत मला दिसलं नाही. सो चांगलं. आता नूडल्स ट्राय करून तुम्हाला सांगतो एंडिंगला कसं आहे ते. काकांनी जसा रिव्ह्यू दिला की दही पण सुंदर आहे. हा पापड आपल्याला एक्स्ट्रा भेटला आहे, पैसे पे केले मी त्यासाठी, बट स्टील दही एक नंबर. कोकण प्लस मान्सून प्लस फर्स्ट AC आणि प्लस फूड, वा मजा. मी जेवढं घेतलं नाही ते प्रत्येक गोष्टची टेस्ट केली, सगळं छान होतं. आणि ह्या ट्रेनमध्ये समोसा, वडापाव, सलाद खूप भेटतं. खूप तुम्हाला माझ्याकडे ते जर ते हे असेल ना, काय बोलतात मेन्यू कार्ड, तर ते तुम्हाला दाखवेल मला भेटलं तर. ते कोचच्या इथेच लावलं जातं. तर जेवण तर सगळं सुंदरच होतं. तर एंडिंग करूया आपल्या मस्तपैकी छास घेतल्या त्याच्यापासून. वारणाचं छास आहे, पण लिटरली जे ओरिजिनल असतं ना, जे असे ठेल्यावर बनवतात बाहेर, ते जरा अजून छान लागतं. तर आता माझं जेवण झालं आहे. तर जेवण झाल्यावरती राऊंड मारायला हा परफेक्ट कोच आहे एकदम. म्हणजे जेवण झाल्यावर एवढा स्पेस आहे की मी राऊंड मारू शकतो. सो दिस इज बेटर. 3D रेसीमध्ये राऊंड मारायला म्हणजे जमतं, पण स्पेस कमी असतो, त्यामुळे एवढा स्पेस आहे. आपली आहे इथे अपर बर्थ. जागा खूप छान आहे. आणि ह्यांनी बघा काय काय दिलेलं आहे. एक उशी दिली आहे, बुरनूस दिले आहे, प्लस वाव इथे साबण पण दिला त्यांनी. मेडिमिक्सचा साबण पण दिला त्यांनी, आणि चादरी पण दिल्या तेवढ्या. वा 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 भारी ना. एवढं सगळं दिलेलं आहे. काम 25. आणि फर्स्ट AC नेहमी फुल असतो. नेहमी म्हणजे तुम्ही 2 महिन्याची बुकिंग केली तर भेटेल, 1 महिन्याची भेटेल, पण 4, 7, 8 दिवसाआधी असावं आहे ना, लगेच नाही भेटणार. कारण तत्काळ कोटा पण नाही फर्स्ट ACला. असं आहे. काका बोलत अशी संधी परत नाही भेटणार. संधी अशी परत भेटणार नाही. म्हणजे सीट अवेलेबल भेटतील की नाही असं बोलायचं काकांना. म्हणजे हा जवळ म्हणजे एखाद्या म्हणजे आपल्या घरच्या रूम सारखंच वाटतं. चांगलं म्हणजे असं आरामदायक. वंदे भारत म्हणजे वेळेचं थोडं जरा वेळ बचत होते. आणि या मध्ये म्हणजे यामध्ये जसं हे कम्फर्टेबल वाटत तसं तेवढं वंदे भारतमध्ये वाटत नाही. ते सिटिंगच आहे. यामध्ये झोपून म्हणजे कसंही प्रवास इथे कम्फर्टेबल आहे. रूम टाईपच आहे. होय बरोबर. फॅमिली असली तरी बरं पडणार तुम्हाला. सगळ्या म्हणजे फॅसिलिटी, उषा, गाद्या, साबण, चांगली सगळं सगळी सोय. घेतलंय सलाड. तर का कसं वाटलं सलाड? एकदम मस्त. एकदम आहे ना टेस्टला? हो एकदम फ्रेश फूड्स आहेत ना एकदम फ्रेश. एकदम पोट भरलं असं. खूप सारे
सारे ऑप्शन्स आहेत, खूप सारे ऑप्शन्स. आता रत्नागिरी आलं आहे आणि रत्नागिरीला टी सी काकांची जी शिप आहे ती चेंज झाली आहे. मडगाव टू रत्नागिरी तुम्हाला जसं बोललो एक टी सी असतात आणि रत्नागिरीनंतर चेंज होतात. रत्नागिरीनंतर ते मुंबईपर्यंत वेगळी टी सी आता बोर्ड करतील ट्रेनला. आणि हे बघा आपलं रत्नागिरी, सुंदर रत्नागिरी. काचा जरा वॉश करायला पाहिजे होत्या. आपल्या ट्रेनला आता क्रॉसिंग आहे बँड्रा टर्मिनस मडगाव एक्सप्रेस. 1 वर्ष आली त्या ट्रेनचा ब्लॉग बनवला, पण त्या ट्रेनला लोकांचा एवढा रिस्पॉन्स नाही. पण सगळ्या गाड्या फुल असतात आणि लोकांना रिझर्वेशन नाही भेटत, म्हणून वेस्टर्न लाईनवाले ती ट्रेन बुक करतात. अदरवाईज पब्लिक आहे ती मांडवीनेच ट्रॅव्हल करते, म्हणजे ती ट्रेन चालते पण एवढी नाही चालत रिस्पॉन्स. सो कोणत्या गाडीच्या नाही भेटत तर लोक बँड्रा टर्मिनसचा काढतात, कारण ती जरा लेट जाते ना, म्हणून दॅट्स वाय. हे बघा समोर आली ती बँड्रा मडगाव आहे. हा बघा याचा M2 ट्रेनचे रेक्स भारी येतात का. अरे कोकण रेल्वेचे काय काय रेक्स लावले. मी लास्ट टाइम ट्रॅव्हल करत होतो CRचे आणि WRचे रेक्स होते. कसे पण लावतात उलटे सुलटे. फॅमिलीज असतील किंवा फ्रेंड्स असतील ना तुमचे, तर त्यासाठी हा बेस्ट कोच आहे. प्रायव्हसी बघता बेस्ट, मी बोलेन बेस्ट कोच आहे फर्स्ट AC. जर तुमची फॅमिली असेल किंवा कपल असाल किंवा फ्रेंड्स असतील, तुम्ही इथे चिल मारू शकता. एकदम बोलतो ना मित्र, एकदम किती पण आवाज करा, कोण काय नाही बोलणार आहे. अजून भरला नाही पूर्ण. वाव, चला आता झोपूया, जरा झोपूया. रानपाड बघायला आलेलो मी, रानपाड. रात्री ही कोकण कन्या बनते, तर कोकण कन्याचा रात्रीचा माहोल काही असा असेल. फर्स्ट ACचा थोडं भारी वाटतंय ना. एक नंबर. अशी समजा की आता कोकण कन्या आहे. चला आता मी झोपतो. झोप आली. गुड नाईट. आत्ताच मग अशी चिपळून गेलाय. आपण चिपळून पार गेलं. मस्त 1 तास मस्त झोप लागली वरती, पण त्याने ACचा इफेक्ट कमी केलेला. आता जरा तोंड धुतो मी. या बघा बिस्किट खातोय. नाव काय याचं? कार्तिक. तर आताच मगाशी मी उठलो, चिपळून गेलेलं, जरा तोंड धुतलं. आणि आता मी ऐकलं साबुदाणा वडा पण भेटतो. अजून कोणता वडा होता काय माहिती. कटलेट पण भेटतं, समोसा आहे, वडापाव आहे, खूप ऑप्शन्स आहेत या ट्रेनला खूप. पण माझ्या पोटात तेवढी जागा नाही म्हणून मी विकत घेत नाही. हे बघा इकडे पॅन्ट्रीमध्ये काय काय बनवत आहेत. तिकडे त्यांना गरम करायला दिलं आहे. अर्धा जे राहिलेलं ते गरम, ते ओव्हनमध्ये टाकून गरम करत आहेत. हे बघा काय काय बनवत आहेत. अजून नवीन आयटम बनवत होते. मसाला डोसा बनवत होते. मग तर मसाला डोसावाला गेला, डोसावाला. फूड क्वीन यार, खरंच एक फूड क्वीन आहे तुमचं. बोलत की म्हणजे बोलत की तुम्हाला खुश करून टाकेल तुम्ही फूडी असाल तर. जसं संध्याकाळ होते ना, तर तसं त्यांचा फूड मेन्यू चेंज होतो. आता तुम्हाला नूडल्स नाही भेटणार, आता त्यांनी सगळं चेंज केलं. आता संध्याकाळचा पूर्ण नाश्ता. आणि काकांनी घेतलाय कोणता? साबुदाणा वडा. दही कसा आहे, टेस्ट कशी आहे? टेस्ट एकदम छान आहे. एक नंबर ना. प्रत्येक कोचच्या इथे असं बाजूला ना हे इथे लावलेलं आहे ब्रेकफास्ट अँड स्नॅक्स अँड लंच अँड डिनर, अहुजा केअर कॅटरिंग मेन्यू. तर हे वाचा, एवढं सगळं ह्या ट्रेनमध्ये भेटतं. हवं तर तुम्हाला स्क्रीनशॉट काढा तुम्ही. हे बघा एवढं सगळं ह्या ट्रेनमध्ये भेटतं फॉर मांडवी एक्सप्रेस अँड फॉर कोकण कन्या. तर आपण आता खातोय चिकन लॉलीपॉप. आणि आत्ताच स्टेशन आलं आहे खेड, आणि इथे क्रॉसिंग नाही, क्लिअर आहे, पूर्ण कोकण सुकं आहे, पाऊस पडतच नाही.
ही बघा आपल्या समोरून चाललेली आपली नेत्रावती एक्सप्रेस गेली. संध्याकाळ झाली आहे, 6 वाजले आता. समोर जी थांबली आहे ती आहे दिवा रत्नागिरी पॅसेंजर. आणि पॅक बघा, गाडी आज बुधवार आहे तरी पण एवढी पॅक कशी गाडी काय माहिती. पहिली दादर रत्नागिरी होती, बघा ना कसली पॅक आहे, विश्वास नाही बसत आहे. आता तर सीझन नाही का तरी पण एवढी गर्दी आहे गाडीला. आता रोहा स्टेशन चाललं आहे, म्हणजे कोकणचा रूट आपण क्रॉस केलेला आहे. ही ट्रेन लवकर पोहोचणार आहे आपल्याला मुंबईला. आणि रोहा क्रॉस केलं म्हणजे विचार करा एवढा, म्हणजे तिकडे लेट गेली पण टाईम कवर केला ट्रेनने फायनली. तर आता संध्याकाळचे 7 वाजलेत आणि तुम्हाला कुपे आणि केबिनमधला फरक सांगतो. खूप असताना त्याच्यामध्ये ना 2च बर्थ असतात, समोरच्या बर्थ नसतात बेसिकली, ठीक आहे. म्हणजे त्याच्या 2च बर्थ अशा सेक्शनमध्ये. आणि केबिनमध्ये 4 बर्थ असतात. आता मी आहे ते केबिनमध्ये, सो असे 4 बर्थ आहेत, 2 समोर आणि 2 हे साईडला. पण आय थिंक कुपे पण चांगले आहे आणि केबिन इज ऑल्सो चांगलं जर तुम्ही फॅमिलीसोबत असाल तर. ओके, मी लाईट लावायला चुकून हे बटन दाबलं आलं आमचं, ते तिकडे येतात, इथे येतात. जर आपण हे दाबलं तर अटेंडर असतात ते. आता लवकरच काही वेळाने पनवेल येणार आहे. को पॅसेंजर उतरत आहेत. छान वाटलं तुमच्या सोबत ट्रॅव्हल करून. ब्लॉग आल्यावर बघा. कसा वाटला प्रवास? बाकी प्रवास खूप छान झाला, आरामदायी झाला. आणि पुन्हा म्हणजे हाच कंपार्टमेंट आणि पुन्हा ही कधी मला वाटतं म्हणजे हाच कंपार्टमेंट मिळावं असं इच्छा आहे. पण 12 सीट असतात. तुम्हाला प्री बुक करावं लागेल. चला बाय, टेक केअर. चल बाय बाय बाळा, बाय. इकडे बघ, इकडे बघ. मी कोकण कन्याचा दुसरा ब्लॉग आता करत बसणार नाही, कारण मांडवीच कोकण कन्या आणि कोकण कन्याच मांडवी आहे. कारण ह्या दोघांची रेक शेअरिंग होती आणि दोघांचे कॅरेक्टर्स सेम आहे. आणि कोकण कन्याला जास्त फूड अवेलेबल असतं, पण कोकण कन्या रात्रीची ट्रेन असल्यामुळे ना तिथे फक्त डिनर अवेलेबल भेटतो, सकाळी ब्रेकफास्ट, कारण ती सकाळी मडगावला पोहोचते. पण ही ट्रेन ही दिवसभर जर्नी असते मडगाव पासून मुंबईपर्यंत. मग त्याच्यामुळे ह्याच्यात व्हरायटीज खूप आहे. म्हणजे मगाशी नाही म्हटलं तरी दाबेली येऊन गेली, अजून तो दालवडा, काय 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 येत होतं अजून. म्हणजे बोलतो ना ज्याच्यात जे तुम्हाला जो चार्ट दाखवलं ज्याच्यात जे लिहिलं नसेल ते पण येत होतं. आणि ते त्यांचं तेवढं संपतं पण त्यांची क्वांटिटी, कारण हीच आता रिटर्न त्यांना कोकण कन्या बनणार, ठीक आहे. मग ते तिकडे फूड विकलं जाणार. सो आय हायली रिकमेंड की जर तुम्ही फूडी असाल तर ह्या ट्रेनने नक्की प्रवास करा. तुम्हाला आणि मेजर 3rd AC मधून करा, 2nd AC, 1st AC किंवा स्लीपर मधून करा, पण करा, रिकमेंड करेल. कारण इथे फूडच्या व्हरायटीज खूप अवेलेबल आहेत. प्लस मान्सून मध्ये करा, म्हणजे त्या तुमच्या जर्नीला एक वेगळा बोलतात ना की फील मिळेल आणि ती जर्नी मेमोरेबल राहील. डिपार्चर फ्रॉम पनवेल. आणि आता पूर्ण केबिनच आपलाय, पूर्ण केबिन. हा आता मी इथे एक डिस्कवर केलं. इकडे तुम्हाला फूड जर म्हणजे मावत नसेल तर इकडे हे लावलेलं असतं बघा. हे ते मी काढलं. हे तुम्ही ना, हा टेबल सही आहे बाई. हा बघा, हा टेबल आहे ना, थांबा दाखवतो. हे पण तुम्हाला भेटतं, हे पण एक नंबर आहे. जर तुम्हाला प्रायव्हसी हवी असेल तर तुम्ही पडदा असा करू शकता. आणि हे बघा इथे खाली लॉक दिलेलं आहे, तुम्ही असं करू शकता. आणि वरून पण हे बघा तुम्ही असं लावू शकता. देन भेटली तुम्हाला प्रायव्हसी. हा जे काका होते ना, त्या काकांसोबत कॉन्व्हर्सेशन होताना एक बोलले की आम्ही दिव्यातून ट्रॅव्हल करायचो. काका बोलले, तर मी बोललो लहानपणापासून मी पण दिव्यातूनच ट्रॅव्हल केलं. मी लिटरली 12वी पर्यंत मी खूप फ्लॉग्समध्ये बोलले दिव्यामधूनच ट्रॅव्हल केलंय. मी त्यावेळी दिव्यामधून ट्रॅव्हल केलं. मग ते दिवा एक इमोशन राहिले, कारण त्या एका ट्रेनमुळे ना मला सगळे स्टेशन कळाले, कारण ती ट्रेन सगळ्या स्टेशनवर थांबायची. त्याच्यामुळे मला पूर्ण कोकण रूट डिस्कवर झाला. मला आठवतंय मी तो पहिला कोकण रेल्वे एक मॅप द्यायची त्यांचा पूर्ण रूटचा 20 रुपयाला मी विकत घेतलेला. मला असं वाटतं मी 9वीला होतो, 9वीला पण नाही, मी 6वीला होतो तेव्हा मी विकत घेतला. तो मॅप बघत जायचो की आता आपण कुठे, आता आपण नेक्स्ट स्टेशन कोणतं आहे, त्याच्यात बघत 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 जायचो. आणि आता दिवा इथे थांबणार, कारण तेव्हा इंटरनेटमध्ये असं लाईव्ह स्टेटस आणि काय नव्हतं ना. तेव्हा तो मॅप घ्यायचो, मॅपमध्ये बघायचं आता हे स्टेशन गेलं रत्नागिरी, आता हा हे येईल, आता हे येईल, मग आपलं येईल. सो त्याच्यामुळे माझी सगळी स्टेशन पाठ झाली त्या दिवा गाडीमुळे. सो दिवा गाडी तर आयुष्यात ती मेमोरेबल राहील, ती कधी विसरणार नाही. तिचं एक प्राइसलेस व्हॅल्यू आहे त्या ट्रेनची. तर रात्रीच्या कोकण कन्याचा काही असा व्ह्यू असेल, हे बघा. कारण आता ही जाऊन कोकण कन्याच बनणार आहे. आता बेडशीट सगळे हे व्यवस्थित करतील, हे बघा.
दिवसाची फर्स्ट एक्सरसाइज तर बेटर आहे. रात्रीचं इट डिपेंड्स ऑन लॉट ऑफ फॅक्टर्स. तुम्ही डिसाईड करा. चला आता आलं आहे आपलं ठाणे येईल. हे दिवा आलं आहे. आपली सावंतवाडी दिवासमोर थांबली आहे लाडकी गाडी. आत्ताच जस्ट दिवा गेलं आहे आणि आता ठाणे येईल 2-3 मिनटात आणि फायनली आपली जर्नी एंड होणार आहे. मजा आली आज. जर्नी एन्जॉयबल होती आणि को पॅसेंजर पण भारीच होते. ठाणे बघा ठाणे. इकडनं काय ठाणे दिसतंय यार. एक नंबर. आपली लाईफलाईन बॅक कर्जत होती वाटतं. कर्जत. चला फायनली आपली जर्नी इथेच एंड होते आहे. आपली मांडवी पोचली आहे ठाण्याला. कणकवली टू ठाणे असा हा प्रवास होता, पण मजा आली. तर हाच होता ब्लॉग आपल्या मांडवी एक्सप्रेसचा. आणि चॅनलवरती जावा. विस्टाडोमचा पण ब्लॉग बनवला जनशताब्दीच्या मान्सूनमध्ये. खूप सारे असे ब्लॉग्स आहेत ते मान्सूनमध्ये कोकण रेल्वेचे बनवले आणि युनिक आहेत ते आपल्यामध्ये. सो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर ऑफकोर्स शेअर करा. आणि यप. तर आताच माझा ब्लॉग एडिट करून संपला आहे. मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. मी ट्रॅव्हल करत होतो तेव्हा माझ्यासोबत को पॅसेंजर होते. त्यांचा जो मुलगा होता तो स्पेशल चाइल्ड होता. मी तुम्हाला अंडरलाईन करून सांगतो स्पेशल चाइल्ड होता, कारण तुम्हाला एक त्याच्याबद्दल मला गोष्ट सांगायची आहे. आणि त्यांच्या आणि माझ्यामध्ये कॉन्व्हर्सेशन चालले. कॉन्व्हर्सेशनमध्ये मला असं कळलं कुठेतरी की त्या काकीने मला सांगितलं की जेव्हा पण ह्याला कुठे मी असं घेऊन जाते ना तर लोक ह्याच्याबद्दल विचारतात की हा असं काय. म्हणजे त्यांना माहिती असतं तरी पण त्यांना दिसतात त्या गोष्टी तरी पण ते विचारतात. म्हणजे एका आईला ते किती टोचत असेल. मी थ्रू आउट त्या पूर्ण जर्नीमध्ये ती आई जशी त्या मुलाचं केअर करत होती ती बघितलं. म्हणजे मला त्यावेळी क्लिक झालं की आई ती नेहमी आईच असते. म्हणजे तिचा मुलगा कसाही असो ती प्रेम करणार, कारण आईचं लव हे अनकंडिशनल असतं. जगासाठी भले तुम्ही कोणी पण असाल, पण आईसाठी काय आहे ते जास्त मॅटर करते. तर आईचं लव एक अनकंडिशनल असतं. ती गोष्ट मला रिअलाइज झाली तिथे. तर एक हार्ट वॉर्मिंग फिलिंग आली. आणि मी त्यांना विचारलं पण नाही की ह्याचं असं काय नाही. त्याच्यात सांगत होते त्याच्यातून मला कळलं, कारण मला दिसत होतं त्या गोष्टी. सो मला तुम्हाला एक गोष्ट रिकमेंड करायची की एक फिल्म आहे सितारे जमीन पर. मी आताच बघून आलो ती. तर म्हणजे व्लॉग आता एडिट झाला एवढ्या दिवसांमध्ये बघून आलो मी. तर ती फिल्म तुम्हाला असं नेहमी वाटतं ना की आपण इंटेलिजंट आहोत आणि ते पागल आहेत. लोक त्याला पागल बोलतात, बट ते पागल नाहीत. पण ती फिल्म तुम्हाला सांगेल की ते लोक इंटेलिजंट आणि आपण लोक पागल आहोत. तुम्हाला ऐकायला खूप वेळ वाटेल, बट आय हायली रिकमेंड की ती फिल्म बघा. आणि हे पेड प्रमोशन नाहीये. मी परत हायलाईट करतो की हे पेड प्रमोशन नाही. मला असं म्हणजे तुम्ही जस्ट विचार करा, ती मुलं माणूस जन्माला येतो ज्या वेळेने ते त्याच्या हातात नसतं, पण लोक त्यांना ट्रीट करून की बाबा तू वेगळा आहेस तू, त्यांना आयुष्यभर ते कोसतात आणि सेपरेटेड फील करतात. ते त्यांना रेस्ट ऑफ द लाईफ त्यांना किती टेरिबल फील होत असेल. आता तुम्हाला असं कोण बोललं अरे तर तुम्हाला किती हट होतं. ते तर दररोज त्यांच्या आयुष्यात सिच्युएशन तशा फेस करतायत आणि त्यांना समजदार असतात. तुम्ही सितारे जमीन पर बघा, तुम्हाला त्याच्यात सगळं कळेल. मेडिकली पण त्या गोष्टी सांगितल्या आहेत. तुम्हाला बोलायचा मुद्दा आहे की लाईक सोसायटीने त्या लोकांना पण सेम ट्रीट करणं जास्त महत्वाचं आहे. म्हणजे त्यांच्यामध्ये प्रॉब्लेम फक्त एवढाच असतो की ते थोडं लेट गोष्टी समजतात. त्यांना जर समजून सांगितलं तर त्या गोष्टी समजतात आणि त्याच्यामध्ये इमोशन्सचे भाव असतात ते आपल्यापेक्षा जास्त असतात. तुम्ही बघा ती फिल्म, तुम्हाला कळलं मला काय बोलायचंय. एक कला एंटरटेनमेंटचं माध्यम आहे आय नो, बट ऍट द एंड ते कुठेतरी सामाजिक व्हॅल्यू पण देणं महत्वाचं जी ती फिल्म देते. आणि इव्हन मी फिल्म जेव्हा डिरेक्ट करत होतो त्या डिरेक्शन टीममध्ये आमचा एक मुलगा होता. तुम्हाला हायलाईट करतोय की तो पण असाच होता, बट मी स्टील त्याला त्यानेच म्हणजे जास्त म्हणजे ते बोलतो ना की त्याने पण स्टील त्या टीममध्ये राहून काम केलं. बाकी म्हणजे बोलतो ना बाकीच्यांनी जे काम केलं त्या लेवलचं त्याने काम केलं. सो मला असं सेपरेशन कधी जाणवलंच नाही. सो हेच मला बोलायचं आहे. आय होप तुम्हाला कळलं असेल मला काय बोलायचं आहे. सो व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि थँक्स फॉर वॉचिंग दिस व्लॉग. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन टेक केअर. बाय बाय.